हॅलो एव्हरीवन. आज आपण वुल्ड म्हणजे असणे, होईल, झाले असते या शब्दाबद्दल माहिती घेणार आहोत आणि वाक्य तयार करणार आहोत. ठीक आहे. आणि ग्रॅमॅटिकली पण शिकून घेणार आहोत. तर वुल्ड म्हणजे काय की होईल, असतं, झालं असतं, मी केलं असतं. ठीक आहे. अशा प्रकारे वुल्डचा कंटेक्स्टनुसार अर्थ बदलतो. तर आता इथे पहा, आय वुल्ड गो म्हणजे मी गेलो असतो. ठीक आहे. शी वुल्ड हेल्प मी म्हणजे तिने मला मदत केली असती. आता प्रश्न विचारताना वुल्ड शी हेल्प मी म्हणजे आधी वुल्ड घेऊन मग प्रश्न विचारायचा, सब्जेक्ट नंतर मग वर्ब वगैरे नंतर घ्यायचं. त्यानंतर तिने मला मदत केली असती का किंवा ती मला मदत करेल का. तर आता निगेटिव्हमध्ये काय, तर वुल्ड शी वुल्ड नॉट हेल्प मी म्हणजे तिने मला मदत केली नसती. ठीक आहे. आता याचा स्ट्रक्चर असं आहे, सब्जेक्ट वुल्ड आणि वर्बचा फर्स्ट फॉर्म. इथे पहा, हेल्प, इथे आय एन जी दिलेला आहे का किंवा इथे गो दिलेला आहे का, म्हणजे आय एन जी दिलेला आहे का किंवा वेंट आहे का किंवा गॉन आहे का, तर नाही आहे. वर्बचा फर्स्ट फॉर्म आहे म्हणजे वुल्ड नंतर वर्बचा फर्स्ट फॉर्म येतो. ओके, हे लक्षात घ्या. आणि मी तुमच्यासाठी एक हे वाक्य लिहिलेलं आहे, ते मला तुम्ही इंग्लिशमध्ये कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तो रात्री अभ्यास करायचा. ओके, थँक्यू.